20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची म्हणले. एका रूममध्ये ते गेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक 40-50 जणांचं टोळकं आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना. आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजय भैया आता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणा की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता. म्हणून बाजूला SP साहेबांना माझी विनंती आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना त्यांच्यावरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतो तुम्ही गुन्हा दाखल करताय का. विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे तेही गृहमंत्र्यांच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भैयांचा की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या, कोणाकडे काय होतं. आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतं. तिथंही आणि कलम वाटते पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जबाब नोंदवून घेतला पाहिजे. ते जाहीरपणानं सांगणं आहे. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा, त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत. त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलो आणि लोक माझ्यावर पत्ते फेकी देत आणि तुम्ही काय करतात असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भैया आत्ता बोलले. धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय तुम्ही काय हुकुमशाही लावली काय. पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का. हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहे आणि जनता ही भोळी बाबडी असती. मागणी करताना न कळत एखादी चूक होती सुद्धा परंतु धानच लागते स्वतः सत्ता म्हणल्याच्या नंतर, सत्ताधारी म्हणल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा. याला राज्यकर्ते म्हणलं जातं. माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये. याला सगळ्यात मोठा दिवशी ते कृषी मंत्री कृषी मंत्री ते जळून द्या तिकडं आला हाणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. म्हणजे आमच्यात कलगी कुत्तुरा लावून घ्यायचा तुम्ही नुसते दातडं काढायची ही कोणची टर्म एवढी माहिती येते तुम्हाला नेत्याची. तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत फेकून नाही टाकून दे काय करायचं करून एवढा राग आला. तुमचा खरा नेता अजित पवार नाही का. अजित दादा नाही त्यांच्या दाया माया उधाड्यात त्यांच्या तो कुळापर्यंत गेले. तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्यावेळेस शिक्षा दिल्या घाण घाण बोललं गेलं तुमचे कुळं काढली नेत्याची तेव्हा तुला राग नाही आला. म्हणजे तिथं न्याय यागळा याचा अर्थ असा आहे ह्यो मराठ्याचा म्हणून आणला आणि ती ओबीसी म्हणून आणले नाही. ही बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंच का मग तुम्हाला करायचंच का मग असं आणि तुम्हाला खेटायचं ठरवायचंच का मग शेवटी. म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी मग करायचंच का. आम्ही प्रत्येक वेळेस संयमानं घेतो शांततेत घेतो म्हणजे आमचे काय हात काय गांडीत गेलेले नाही. हे मी चुकीचं बोलत नाही. शेतकऱ्याचं पोरग आहे आमच्या बी कुठेतरी काळजाला लागतंय. तुमचे नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला. आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढायचं कमी केलं असं समजू नका आम्हाला. आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे, कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं. आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाना झाले तुम्ही संविधानिक शब्द वापरा. आम्ही काय एवढंच बघितलं कुठंच नाही वाटलं आम्हाला असं झाले असं चूक आमच्या पोराची कुठं असंविधानिक शब्द आहे तिथं. आणि जे न्याय संविधानिक वापर आहेत त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे नेता इथं आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला. आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं तो नेता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही. अजित दादांना घाण घाण बोललं गेलं तिथं बोलला नाही इथंच लय वाईट वाटलं. हे पूर्ण चुकीचं आहे. उद्याच्याला किंवा मी आत्ताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या. त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गृहमंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा. पुन्हा भाग पाडू नका रस्त्यावर यायची. लोकशाहीमध्ये मुस्करदाबी होते असं वाटतंय का तुम्हाला सत्ताधाऱ्यांना. दादासाहेब झाली ना. दोनच शब्दात सांगितलं का नाही
आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं. हा माणसाने नुसते पत्ते टाकले, शेतकऱ्याचं लेकरू धावत पळत गेलं. शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ आला म्हणून निवेदन द्यायला गेलं, तुमच्या पक्षाचा अमुक अमुक नेता आहे बोललाय, तुम्ही रपारपा हाणलं, जीव घे ना. बरं, इतकी नेत्याबद्दल प्रेम आहे तर तुम्हाला फरक आताच सांगितला मी. तुमच्या अजित दादाला तर शिवाय दिल्या हो, घाणघाण कुळच काढलं सगळं, तिथं नाही माया आली. ती तो हे होती आणि ही तो आणा होता, ह्यो मराठ्याचा होता, ह्योच ना. वारे तटकरेन ते कोण आहे आणणारा त्यो एक. ही तुमची सिस्टम नका राबवू, ही सिस्टम राबवू नका.